नमस्कार, मी विजय प्रजापती आणि आपण पाहत आहात JTMPचं ऑफिशियल युट्यूब चॅनल. JTMP म्हणजेच जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन. अनेक वर्ष डॉक्टरांनी एकत्र आणून समाजसेवेचं खूप मोठं कार्य केलं आहे. आणि आज आपल्या सोबत आहे JTMP ट्रस्टचे पहिले अध्यक्ष आणि JTMPचे फाउंडर मेंबर डॉक्टर आनंद कुलकर्णी सर. सर, तुमचं स्वागत करतो. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमची डॉक्टर होण्याची हा जो प्रवास आहे तो कसा झाला? म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही विचार केला होता का डॉक्टर होण्याचा? हो, मी लहानपणी म्हणजे आपल्या नारायणगावात किंवा जुन्नर तालुक्यात कुठलीही प्रेग्नन्सी जर आढळली तर तिला पुण्याला नेण्याशिवाय पर्याय नसायचा. आणि त्या काळी मी ठरवलं की मी डॉक्टरच होईल आणि गायनाकॉलॉजिस्टच होईल आणि नारायणगावातच प्रॅक्टिस करेल. मग तुम्ही सर नारायणगावमध्ये ज्यावेळेस डॉक्टर होऊन आलात तर तेव्हाची परिस्थिती कशी होती? तेव्हा नारायणगावची लोकसंख्या 4,000 होती, म्हणजे खेडेगाव होतं. आणि एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो की बँक ऑफ महाराष्ट्राने मला सांगितलं की मी तुम्हाला लोन देऊ शकत नाही, कारण कन्सल्टंटचं नारायणगावात प्रॅक्टिस चालणार नाही. इथं पहिला दणका बसला मला की आपण का नारायणगावात यायचं आणि आपली आयुष्यातील सगळं हे फुकट जाते. पण त्याच वेळेस बँक ऑफ इंडियाचे मुकुंद शहा म्हणून मॅनेजर होते. त्यांनी मला बोलून घेतलं आणि ते म्हणजे डॉक्टर, तुमची अडचण मला कळली, तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता ब्रँच मध्ये या. मी गेलो, त्यांनी मला सांगितलं हॉस्पिटलचं पार्सल करा, नाव ठेवा, आणि 1 तासात त्यांनी मला पहिला डीडी दिला की आता तुमचं काम सुरू करा. एवढा फरक. आणि सर आता आपण JTMP कडे वळूया. ज्यावेळेस तुम्ही JTMP म्हणजे फाउंडर मेंबर तुम्ही आहातच आणि तुम्ही 5-6 जणांनी मिळून ते फाउंडर केलं. तर कशी म्हणजे त्यावेळेसचं धोरण काय होतं? का तुम्हाला JTMP स्थापन करूशी वाटली? मुख्यतः काय झालं की त्या काळात 2 डॉक्टर रुरल एरियामध्ये कधी एकमेकांची बोलणं हा कन्सेप्टच नव्हता. साधारणपणे एक डॉक्टरची दुसऱ्या डॉक्टरला जाऊन कंप्लेंट करणं पेशंटनी आणि आपलं बिल कमी करून घेणं. तो डॉक्टर संपला की पुढच्या डॉक्टरकडे जाणं, असं करत करत पेशंट सगळ्या डॉक्टरांचा डिसअडव्हान्टेज घ्यायचा. डॉक्टरांचं एज्युकेशन, CME ज्याला म्हणतो आम्ही, कंटिन्यू मेडिकल, ते कुठेही काही नव्हतं. समजा काही इमर्जन्सी आली तर एकटाच डॉक्टर ट्रीट करायचा आणि खूप वेळा पेशंट दगावायचा. जर तिथं 4 डॉक्टर, 5 डॉक्टर, 10 असतील तर 100% पेशंट बाहेर येण्याची शक्यता खूप जास्ती वाढते. ह्या सगळ्या विचारातनं आणि मग एक असा विचित्र इन्सिडेंट घडला की जिथं आम्हाला लक्षात आलं की आपण आज एकत्र राहिलो नाही तर आपल्या डॉक्टरांना फाशीच्या शिक्षेशिवाय पर्याय नाही, कारण तो 302 लावला होता आमच्या डॉक्टरांना. आणि मग त्यावेळेस डॉक्टर भरत घोलप, मी, डॉक्टर जुन्नरकर, डॉक्टर डांगे होते. तर आम्ही सर्वांनी मिळून मग तिथं पहिला प्रयत्न हा केला की आपल्या असोसिएशनचं उद्दिष्ट आपल्या मेंबरला पहिलं वाचवणं, ठीकठाक ठेवणं. आणि ते झाल्यानंतर मात्र मग आम्ही मागं पागून पाहिलंच नाही. आम्ही असं ठरवलं की आपली असोसिएशन जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात सगळ्यात मोठी असली पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि या 40 वर्षांनी अभिमान वाटतोय की आमची असोसिएशन पुण्यापेक्षा कुठल्याही असोसिएशनपेक्षा जास्त अटेंडन्स असलेली आणि रेग्युलर कार्यक्रम अभ्यासक्रम मिळणारी असोसिएशन आहे. आणि सर ज्यावेळेस तुम्ही पहिले ट्रस्टचे अध्यक्ष झालात तर त्यावेळेस अध्यक्ष हा पद स्वीकारताना मनात काय म्हणजे भावना होती? नाही, पहिलं काय झालं की आता मी रोटरीयन आहे आणि तेव्हा रोटरीचा क्लबचा पण मी 87 साली अध्यक्ष होतो. आणि याच वर्षी 87 सालीच मी JTMPचा अध्यक्ष झालो. पण ट्रस्ट हा कन्सेप्ट होता की त्या काळी नुसते पैसे जमवायचे आणि खर्च करायचे. पण जर काही मोठं करायचं असेल, आम्हाला आमची वास्तू करायची असेल, मोठं काही करायचं असेल तर ट्रस्ट शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मग आम्ही रोटरी क्लब नारायणगाव जुन्नर आणि JTMP असे आम्ही दोघांनी मिळून 2 ट्रस्ट फॉर्म करायचं ठरवलं. आणि डॉक्टर जुन्नरकर आणि मी, आम्ही दोघांनी 2 ट्रस्ट स्थापन केले. 97 साली तो आमचा ट्रस्ट फॉर्म झाला आणि त्याचा पहिला चेअरमन मी झालो. आणि तो असं बहुमताने सांगितलं की मीच चेअरमन पाहिजे म्हणून झालो. त्यावेळेस काय धोरण होतं म्हणजे समाजासाठी तुमचं एक काय मोठं आव्हान होतं किंवा काय कार्य केलंय तुम्ही असं आमचे 2 होते, एक आमचं डॉक्टरांचं हित आणि समाजाचं हित. कारण डॉक्टरांचं हित कधी होईल की ते जर चांगलं शिकले, त्यांना जर रेग्युलर ट्रेनिंग मिळाली, सगळं जर माहिती नवीन मिळाली तर त्यांना ते पुढे पेशंट चांगले ट्रीट करू शकतील. त्याचबरोबर जेव्हा आम्ही तालुक्यातले तेव्हा 101 डॉक्टर एकत्र आलो तर कुठलेही कॅम्प घेणं, हे करणं, अशा प्रकारच्या ज्या सुविधा पेशंटला द्यायच्यात तर त्या सगळ्या आम्हाला एकत्र आलं तर शक्य आहे. एक इंडिव्हिज्युअल डॉक्टर फार छोट्या स्टेजवर काम करू शकतो. आणि लकीली आम्ही रोटरीचाही प्लॅटफॉर्म आम्हाला होता आणि JTMPचा, त्यामुळे आम्ही इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा प्रोजेक्ट तिथे घेऊ शकलो. तर सर आता जे प्रॅक्टिस जी चालू आहे आणि त्या काळात म्हणजे आता तुम्ही तुमची 45 प्रॅक्टिस 45 एवढे 40-45 वर्षामध्ये काय बदल घडला म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं बदल?
बदल म्हणण्यापेक्षा आता मेडिसिन दररोज बदलतं, रोज ऍडव्हान्स होतात. आणि जे 81 साली होतं ते आज काहीच नाहीये. आणि हे आज का कळतंय, कारण त्यावेळेचे जे आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि आज प्रॅक्टिस करतोय याच्यात खूपच फरक, म्हणजे सगळाच फरक झालाय. आणि तो तुम्ही त्याच्याशी कोपप होणं, त्याच्याशी मिळून घेणं आणि मग पेशंट ट्रीट करणं, तरच तुम्ही पेशंटला खरा न्याय देऊ शकता ना, नाही तर पेशंटला न्याय कसा देणार. आणि ते उद्देश आमचं नक्कीच सगळ्या डॉक्टरांचं याच्यामुळे साध्य होते. फक्त आमचं एकच अजून इच्छा राहिली की आमच्या असोसिएशनची चांगली बिल्डिंग, चांगलं ऑफिस व्हावं. पण ते अजून झालेलं नाही, पण आम्ही नक्की त्यासाठी प्रयत्नशील आहोत. की जे आता यंग डॉक्टर येतात किंवा जे आता शिकत आहे मेडिकल फील्डमध्ये, जे नवीन नवीन मुलं आता येतात आहे, डॉक्टर बनायची इच्छा आहे त्यांची, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? सध्या सर्वात प्रॉब्लेम काय झालाय की सध्याच्या मेडिकलचे फीज आणि हे सगळं पाहिल्यानंतर ना, तो डॉक्टर झाल्यानंतर पहिला त्याचा प्रश्न पडतो की माझं गेलेलं मी वसूल कसं करणार आहे. आणि त्या करण्याच्या तो पेशंट विसरून जातो आणि फक्त त्याचं वसूल करण्याच्या बघा जातो. तर त्यांनी पहिलं डोक्यात ठेवा की तुझे पैसे वसूल कर, जरूर कर, पण त्याचबरोबर पेशंट हा तुझा देव आहे आणि त्याच्यासाठी तू सगळं केलं पाहिजेस. हे मला वाटते सगळ्यात महत्वाचं आहे की नुसते पैसे वसुलीपेक्षाही जितकं होईल तितकं, मी 100% मी म्हणणार नाही, पण जितकं नेक्स्ट टू 100 तुम्ही एथिकल वागण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला, मला वाटतं समाजाला आणि तुम्हाला दोघांनाही त्याच्यात 100% फायदा होईल. आता सर आपल्या JTMP ला 40 वर्ष झाली. आता या 40 वर्षामध्ये अजून तुम्हाला असं काय वाटतंय का, अजून काय करायचं राहिलंय, हे केलं पाहिजे, बरेच अशा गोष्टी असतात. आमची जागा पाहिजे, आम्हाला आमच्या असोसिएशनला जागा पाहिजे. दुर्दैवाने आमदार वल्लभशेठ बेनके यांनी आम्हाला जागा देऊ केली होती, पण आमच्या दुसऱ्या दुर्दैवाने आमच्या मेंबर्सनी आम्हाला साथ दिली नाही. की आम्ही म्हणलो तर 10,000 रुपये काढू प्रत्येक जण, आणि जर 300 मेंबर असतील तर 10,000 प्रमाणे 3 कोटी रुपये होतील. तर त्याच्यात पाहिजे होईल, पण कुणीच आम्हाला साथ दिली नाही. पण आम्ही सोडणार नाही. आम्ही माझ्या आयुष्यात तरी मी आहे तोपर्यंत मी याच्या मागे लागत राहणार. सर तुमच्या जर तुम्ही जर पाठीमागं बघितलं तर तुमच्या सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट कोणती होती, म्हणजे असं JTMP साठी तुम्ही काय केलं असेल किंवा एखादी अशी गोष्ट किंवा घटना अशी? पहिलीच म्हणजे अगदी 1987 साली मी जेव्हा JTMP आणि रोटरीचा दोन्हीचा अध्यक्ष होतो, तेव्हा कॅटरॅक्टचं प्रमाण खूप जास्ती होतं, पण बाकी अशी आपल्याकडे रुरल एरियात ऑपरेशन होत नव्हती. तर त्या काळी मी आमच्या इथं 110 ऑपरेशन कॉट सगट पेशंटला कॉट देऊन आमच्या सबजीस विद्या मंदिर तो कॅम्प घेतला आणि त्याला महाराष्ट्र स्टेटचं गोल्ड मेडल मिळालं होतं 87 साली. आणि सर ज्यावेळेस तुम्ही ट्रस्टचे अध्यक्ष झालात आणि तुम्ही मला वाटतं JTMP चे पण चेअरमन होतात नाही, 87 ला होतो 87 आणि हे 97 ला झालं, 10 वर्षांनंतर. मग 87 ला ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष झालात सर, त्यावेळेस असं वेगळं काय केलं होतं तुम्ही, म्हणजे तो फ्लाय कॅम्प जो मी केलता तो महाराष्ट्रात 87 ला? सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीने म्हणजे ते आमची अचिव्हमेंट होती की महाराष्ट्र स्टेटचं गोल्ड मेडल त्याला मिळालं होतं. मॅक्झिमम ऑपरेशन विथ ऑल फॅसिलिटीज की जी पुण्यात सिटीत मिळतात ते आम्ही नारायणगावात आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर, कॉट, सगळं सगळं एव्हरीथिंग वॉज देअर. म्हणजे आताचे जे यंग डॉक्टर आहे किंवा JTMP चे सगळे मेंबर आहे, त्यांच्या सर्वांसाठी तुम्ही काय सांगाल किंवा समाजासाठी तुम्ही काय आव्हान कराल? मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं की मी आणि आपण, मीच फक्त न धरता आपण असा जो विचार केला आणि आपल्या समाजासाठी आपण आपलं एथिकल वागणं हे जर जास्तीत जास्त ठेवलं तर नक्की आपल्या स्वतःला एक मानसिक समाधान आणि समाजाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आज जे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचले, सर खरंच खूप धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद. आणि जर आमचं युट्यूब चॅनलचं आमचं पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुन्हा नवीन डॉक्टरांसोबत. जय हिंद.